आज आपण सुंदर अशा तारकेश्वर गडावर आलेलो आहोत. तुम्ही बघा इथं राहायची सोय आहे आणि इथं एक तिथं छोटंसं अन्नछत्र आहे. ते बघा माझी फॅमिली कशी येते तिथून. त्याच्यानंतर इथं असं पूर्ण असं एकदम असं बाजूनी खूप असं वाटतं की खूप दुष्काळी भाग आहे, पण तारकेश्वर गडात आल्यावर असं इतकं सुंदर, इतकं गार, इतकं मस्त वाटतं, एकदम फ्रेश फिलिंग येते. हे विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे. इथं आज म्हटलं आम्ही पण आलो आहेत, मग तुम्हाला पण दाखवावा म्हणून आम्ही हा ब्लॉग बनवला. हे नारायण बाबाचं मंदिर आहे. तर हे नारायण बाबा माझ्या जन्माच्या नंतर 4 महिन्याने वारले होते आणि आता आपण तिथं असलेलं त्या मंदिरात जाणार आहोत. हे बघा सगळं राहायची सोय इथं, जे भक्त येतील त्यांच्यासाठी. हा किती मोठी घंटा पण येत, बेल. एकदम फिरण्यासाठी आणि देवदर्शनासाठी सगळ्यात बेस्ट प्लेस आहे. त्याच्यानंतर बघू शकता किती मोठे पिंड आहेत. इथं सगळं काही तुम्हाला एकदम मस्त दिसतं. पूर्ण एकदा अशी बसायची वगैरे सगळी सोय. हे काय आत्ताच अन्नछत्रातून जेवून आलेली. ते बघा तिथं मस्त बसायला सगळे भाविक भक्त जेवून आलेत. आणि ते काय आपली स्कॉर्पिओ. वळून घ्या गाडी. हे बघा हे बघा इथं सगळ्यात मोठी, सगळ्यात जास्त म्हणजे इथं सगळ्यात जास्त गोशाळा मोठी आहे. त्याच्यानंतर इथं वॉटरचं पाणी. इथं दररोज कोणत्या ना कोणत्या एक गावातून भाकरी येतात आणि भाजी इथंच बनवली जाते आणि ते सगळे भाविक भक्त येऊन जेवतात. ते काय आपली गाडी, आपली नाही तसं म्हटलं तर लोकांची आणलेली भाड्याने.